हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 15 मेचा एपिसोड रिव्ह्यू. जेव्हा अंबिकाला तो मांत्रिक कैद करतो तेव्हा इकडे मंजिरी बोलत असते की मार्जरी, मी आता त्या अंबिकाला कैद केलं आहे. एक आत्मा आणि एक मनुष्य आपल्यासाठी अडसळ आहेत ना, त्यातला आत्मा आता काही करू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न मनुष्याचा, योग्य वेळ आली तर मी त्या मीराचाही बंदोबस्त करेन. इकडे अंबिका ओरडत असते, जाऊ नको, मला या बंधनातून मुक्त करून जा, सोड मला, या बंधनातून मुक्त करून जा. इकडे मायाला तिची मुलगी, इकडे अंबिकाला तिची मुलगी आठवत असते. तिला तिचे मागचे दिवस आठवत असतात. अंबिका रडत असते. तिला तेही आठवतं की अजित बोलत असतो, वेदा संपली पाहिजे, वेदा संपली पाहिजे. तिला मायाचंही बोल आठवत असतात की आता माझ्या आणि अथर्वमध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही. माया वेदाला चिमटा काढते तेही तिला आठवत असतं. इकडे सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा दादासाहेब खूप शांत असतात. तेव्हा मंजिरी बोलते, काय हो, आवडलं नाही का? तेव्हा दादासाहेब बोलतात, नाही असं काही नाही, अथर्वची वाट बघतोय. तेव्हा मीरा मायाला वाढत असते. तेवढ्यात अथर्व येतो. तेव्हा मीरा अथर्वला न वाढताच निघून जायला लागते. तेव्हा माया बोलते, मीरा, अथर्वला वाढणार नाहीयेस का? तेवढ्यात नर्मदा बोलते, अगं असं काय करतेस माया, अथर्वला चालत नाही ना तिने वाढलेलं. तेव्हा माया बोलते, आत्या प्लीज असं नको, म्हणजे कसं घरातलं वातावरण, आता लग्न होणार आहे तर घरातलं वातावरण कसं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे ना, त्यामुळे रुसवे फुगवे राग काहीच नको. तेव्हा माया बोलते, अथर्व आपल्या घरासाठी मीराला माफ करून टाक. तेव्हा मंजिरी बोलते, माया, सून होण्याआधीच तू सुनेचं कर्तव्य पार पाडतेस, चांगली गोष्ट आहे. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व आणि ती जे काही सांगते ते घराच्या भल्यासाठी आहे, ऐक तिचं. तेव्हा मायाही बोलते, अथर्व माफ करून टाक, इट्स ओके. तेव्हा अथर्व पण बोलतो, ठीक आहे. तेव्हा सगळ्यांना शॉक बसतो की माया असं काय करते. मीराला आनंद होतो. तेव्हा मीरा अथर्वला आनंदाने वाढत असते. तेव्हा नर्मदा रागाने मायाकडे बघत असते. अजितही बघत असतो की मायाचं काय चाललंय म्हणून. इकडे अंबिकाही रडत असते, देवी आई, तुझ्या लेकीला तुझ्या शक्तीची गरज आहे. तेव्हा तो तांत्रिक बोलत असतो, तू कितीही प्रयत्न केले तरी तुला यश येणार नाही. इकडे माया रूममध्ये अथर्व आणि तिचा फोटो बघत असते. तेवढ्यात अजित बोलतो की माया, ब्रेकफास्ट टेबलवरती काय प्रकार चालू होता तुझा, आपलं घर अँड ऑल, तुला कधीपासून या सगळ्याची आपुलकी वाटायला लागली. तेव्हा अजित बोलतो, काय बोलत होती मम्मा ही, अथर्व प्लीज आपल्या घरासाठी मीराला माफ कर, काय ड्रामा चालू होता तुझा. तेव्हा नर्मदा बोलते, अरे मी पण हेच विचारत होते ना, का दोघांचं भांडण मिटवलंस तू. तेव्हा अजित बोलतो, नाही नाही, ग्रेट माया म्हणून मिरवायचंय का तुला. तेव्हा माया बोलते, अजित रिलॅक्स. तेव्हा माया बोलते, हा माझा प्लॅन आहे, तुला नाही कळणार. तेव्हा अजित बोलतो, पाहिलं ना मम्मा, आता आपल्याला सोडून प्लॅन बनवायला लागलीस माया. तेव्हा नर्मदा बोलते, एक मिनिट माया, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात, कारण कालपर्यंत ती मीरा तुझ्या डोळ्यात खुपत होती, आज अचानक तुला तिचं वागणं पटायला लागलं. तेव्हा माया बोलते, ऐका, मीराशी गोड वागणं आत्ता माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, तिला मी छान वाटली पाहिजे, चांगली वाटली पाहिजे, म्हणून हे चाललंय, कळलं. तेव्हा नर्मदा बोलते, अगं पण या सगळ्याचा तुला काय फायदा होणार आहे. तेव्हा माया बोलते, आत्या ऐका, अथर्वची बायको होण्या अगोदर मला या घरची सून म्हणून वागावं लागेल. आणि वी ऑल नो की मीराचा वेदावरती किती जीव आहे, त्यामुळे वेदाला माझ्यापाशी सेफ फील होतं असं मीराला वाटावं, त्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे, म्हणून मी असं वागते. तेव्हा अजित बोलतो, कमॉन माया, कमॉन, या सगळ्याची जाणीव त्या गावरान गोडव्याला करून द्यायची काय गरज आहे. सी इज अ मोलकरीण, साधी मोलकरीण या घरामध्ये ती. तेव्हा माया बोलते, तेच कळत नाहीये तुला, गरजेचं आहे माझं आणि अथर्वचं लग्न छानपणे पार पडावं, म्हणून हे सगळं करणं भाग आहे. मीरा माझ्या आणि अथर्वच्या लग्नासाठी मदत करू शकते, त्यामुळे तिच्याशी गोड बोलून तिला छानपैकी मॅनिपुलेट करून तिला मी स्वतःच्या ताब्यात घेईल. तेव्हा माया बोलते, अजित तुझं माइंड छोटं आहे, त्यामुळे तू छोटे प्लॅन बनवू शकतोस, हा माझा मोठा प्लॅन आहे, कळलं. तो तुझ्या समजण्यापलीकडे. अजितला चिड यायला की तेव्हा नर्मदा त्याला दाबते. तेव्हा अजित बोलतो, मला काय कळतं आणि मी काय करू शकतो हे समजेल तुला लवकरच. तेव्हा माया बोलते, अजित रिलॅक्स, एकदा का माझं आणि अथर्वचं लग्न झालं तर तुझा हा गावरान गोडवा लवकरच मी माझ्या तालावरती नाचवेल. मग माझ्या एका मुठीत मीरा आणि एका मुठीत अथर्व, आणि या दोघांच्या मध्ये हाल होणार ते फक्त आणि फक्त वेदाचे. अँड देन द गेम विल बी माइन. अंबिका बोलत असते, मी एक आई आणि एका आईला तिच्या लेकीपासून तू नाही थांबवू शकत. तेव्हा तो तांत्रिक बोलतो, बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नकोस, भस्म होशील, पण तुझा पाऊलही बाहेर पडणार नाही. तेव्हा अंबिका बोलते, तू तुझ्या शक्तीचा दुरुपयोग करतोस, याचे परिणाम तुला भोगावे लागतील. तेव्हा तो बोलतो की मी तपस्या करून शक्ती मिळवली आहे आणि ती माझ्या अधीन आहे, यावेळी तुझं माझ्या पुढे काही चालणार नाही. तेव्हा अंबिका बोलते, तुझी ही शक्ती पुढे तुझ्या या आदिशक्ती खूप मोठी आहे आणि मी एकटीच नाही आहे, माझ्या पाठी महागौरी माता आहे. तेव्हा तो बोलतो, तुला देवीचा आशीर्वाद असेल, पण मी साधक आहे, प्रयत्न करून बघ. इकडे मंजिरी मायाला लग्नाचा शालू देते आणि दागिनेही दाखवते आणि बोलते, खास रामपुरेच्या सुनेसाठी बनवून घेतलेत. नर्मदा बोलते, वहिनी तुमच्या चॉईसला तोडच नाही, माया लकीस हं तू, इतकी छान सासू मिळाली तुला. तेव्हा माया बोलते, आहेच ना मी लकी. तेव्हा मायाही कौतुक करत असते, मॅडम थँक्यू सो मच, या दागिने डिझाईन खूप युनिक डिझाईन आहेत या. मॅडम
मला तर खरं वाटलं नव्हतं की तुम्हाला इतक्या लेटेस्ट डिझाईन मिळतील. तेवढ्यात हरी बोलतो, छान छान दागिने, काय एक एक नमुने, वा. तेव्हा मीरा बोलते, हरी तुला काय कळतं यातलं? तेव्हा माया बोलते, मीरा तुला कळतं ना, मग सांग ना कशा वाटल्या डिझाईन्स. तेव्हा मीरा बोलते, माया ताई मला फार यातलं कळत नाही, पण तुमच्यावर सुंदर दिसतील हे दागिने. तेव्हा मंजिरी बोलते, अनन्या तुला आवडलं का सगळं? तेव्हा अनन्या बोलते, आई खरं तर मला हा दिवस इमॅजिनच होत नाहीये. अंबिका वहिनी नाही आहे म्हणून आपण हे सगळं करतोय, याचा खूप त्रास होतोय मला. तेव्हा माया इमोशनल होऊन बोलते, खरंच ग अनन्या, आज अंबिका हवी होती, खरंच खूप मिस करते तिला. अंबिका माझ्या लग्नात असती तर किती खुश असती ती. इकडे अंबिका बोलत असते, देवी आई ही माझ्या नाही तुझ्या शक्तीची परीक्षा आहे, मला बळ दे आई, मला बळ दे. इकडे माया बोलत असते, म्हणजे लग्न माझं आहे पण सगळ्यात जास्त आनंद तिला झाला असता. इकडे अंबिका बंधनातून निघण्याचा ट्राय करत असते पण तिला जमत नसतं, तिच्या सगळ्या शक्ती फेल असतात. तेवढ्यात मध्येच हरी बोलतो, अंबिका ताई असती तर तुमचं लग्न वेदाच्या बाबांशी कसं झालं असतं. तेव्हा माया रागाने बोलते, इडियट. तेवढ्यात नर्मदा तिला दाबते की माया. तेव्हा माया सावरून घेते, नाही मला तसं नव्हतं म्हणायचं हरी, सॉरी, पण हे सगळं माझ्यासाठी खूप इमोशनल आहे. अंबिका माझी मैत्रीण, माझी बहीण, ती हवी होती, या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. तेव्हा नर्मदा बोलते, माया सावर स्वतःला. तेव्हा माया बोलते, नाही हो आत्या, हे दागिने, हे लग्न, हे सगळं माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही. हे सर्व वेदाला आईचं प्रेम मिळावं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तेव्हा नर्मदा बोलते, अगं पण तुला किती काळजी वाटते तिची, तू कधीच झाली आहे तिची आई. इकडे अंबिका गौरी मातेच्या विनवण्या करत असते की मला सोडव या बंधनातून, मला माझ्या लेकीकडे जायचं आहे, माझ्या नशिबात आईचं सुख नव्हतं, निदान लेकीचं तरी राहू दे. तेव्हा माया बोलते, मॅडम माझ्यासाठी माझी माणसं हेच माझं सुख आहे. तेव्हा मीरा इमोशनल होते. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा. तेव्हा मीरा बोलते, काही नाही बाईसाहेब, घरच्यांच्या गोष्टी चालल्या आहेत तर मी काय बोलणार ना, मी नोकर माणूस. तेव्हा मीरा बोलते, मी आज जाते. तेवढ्यात माया तिला हटकवते आणि बोलते, मीरा अगं तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस, माझी कलवली तूच होणार. तेवढ्या तिथे अथर्व येतो. तेव्हा अथर्व अनन्याला खुणवतो. अनन्याही त्याला सांगते की मला नाही माहिती काय चाललंय हे सगळं. तेवढ्यात मंजिरी मीराजवळ जाते आणि बोलते, मीरा मायाने तर तुला या घरातलं करून टाकलं, आता उत्तर दे. तेव्हा मीरा बोलते, हो होईल ना मी करवली. तेव्हा हरी आनंदाने बोलतो, मीरा करवली होणार, मीरा करवली होणार. तेव्हा माया मनात बोलते, मीरा तुला करवली नाही केली ना तर कधी नवरी होशील कळणार नाही, म्हणून माझं लग्न होईपर्यंत तू माझी बहीण, आणि एकदा माझं लग्न झालं की तुला परत तुझ्या गावी पाठवून देईल. इकडे अंबिका महागौरी मातेचं नाव घेत असते. इकडे अंबिका महागौरी मातेचं नाव घेत घेत त्या रिंगणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. अंबिकाला त्रास होत असतो तरी ती पाय काढण्याचा प्रयत्न करते देवीचं नाव घेत घेत, आणि तो तांत्रिक तिला अडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मंत्र बोलत असतो. अंबिका रिंगणातनं एकदाचा पाय बाहेर ठेवते. तांत्रिक ही गडबडतो. इकडे मंजिरीलाही समजतं. अंबिका बाहेर निघते. तांत्रिक बोलतो, हे शक्य नाही, हे शक्य नाही. इकडे मंजिरीलाही घाबरायला होतं. इकडे अंबिका बाहेर निघते. मंजिरीला कसं तरी होत असतो. तो तांत्रिक बोलतो, हे शक्य नाही हे. तेव्हा मीरा बाईसाहेब बोलणार तेवढ्यात तिला दिसतं की मंजिरीला चक्कर येतं आणि ती खाली पडणार. तेवढ्यात आजचा एपिसोड संपतो.